गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत माझे 11, कारण आज रविवार असल्यामुळे रेस्ट डे होता आणि थोडा आराम केला. आणि आता गाडी बरेच दिवस शांत आहे, म्हटलं CNG भरूया, आज वेळ आहे तर. आणि थोडे स्वतःकडे पण लक्ष देऊया, कारण भरपूर दिवस झाले केस कापलेले नाही आहेत. आणि आता फोन केला राजूला तर भरपूर गर्दी आहे दुकानात, सो तो फोन करेल. आता आपण जातोय फोंड्यामध्ये, त्या टायमिंगमध्ये जर फोन आला तर आपण केस पण कापू. तर आता आपण CNG भरून येऊया फोंड्यातून. तर मी आता पोचलोय फोंड्यामध्ये आणि आता आपण CNG पंपवर जाऊया. बघूया किती गर्दी आहे ते. होप सो गर्दी नसेल आणि लवकरात लवकर आपल्याला CNG भेटेल. नशीब गर्दी नाही आहे. आणि आता आपण पोचलोय CNG पंपावरती. तर आता CNG भरून झालाय आपल्या गाडीमध्ये आणि आपण आता निघालोय घरी जायला. तर मित्रांनो, मी आता आलोय आमच्या तलावावरती. तर हे आहे आमचं हरकुळखुर्द तलाव. खूप निसर्गरम्य आहे आणि पावसात पण खूप भारी वाटतं या तलावावरती. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेत 4:30. दुपारी मी CNG भरून घरी आलो आणि त्याच्यानंतर मग डाएट घेऊन विश्रांती केली. आणि ग्रुपवरती मेसेज बघितले की आपली सिंधुदुर्ग श्री स्पर्धा ही 11 एप्रिल रोजी फायनल डेट फिक्स झालेली आहे. आणि ही स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपाची कांदळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. तर माझा हा कालचा सकाळचा वॉकिंगचा रूट हा भटवाडी, घनसमाळा, करंजे आणि ह्याच्यामार्फत, म्हणजे आपल्या माळ आहे तिथून माळावरून मग मी घरी आलेलो. तर आजचा रूट हा पूर्णपणे चेंज आहे, कारण तिकडून जर मी गेलो 13-14 किलोमीटर होईल, तर तिथून गेलो तर खूप काळोख होईल यायला. तर आत्ता मी जातोय दत्त मंदिर, कालिका मंदिर, त्याच्यानंतर मग स्ट्रोनकशरकडून कोंडी तेलीवाडी आणि माळावरून घरी जाईन. एक 10 किलोमीटरचं अंतर होईल हे संपूर्ण. आणि जर काळोख पडला नसेल आणि संध्याकाळ असेल तर मी थोडं अजून पुढे पण जाईन आणि नंतर मग घरी पुढे पण जाईन, कारण तिथे 1-2 चढाव आहेत ते करेन आणि मग नंतर मग घरी जाईन, अशा प्रकारे. आणि आजचा जो रविवारचा दिवस असतो माझा, हा पूर्ण विश्रांतीचा दिवस असतो. तर झोपून उठल्यानंतर ग्रुपवरती मेसेज आले की आपली मानाची समजली जाणारी 25वी सिंधुदुर्ग श्री स्पर्धा ही 11 एप्रिल रोजी फायनली फिक्स झालेली आहे. आणि आपल्याकडे हातात फक्त 5 दिवस उरले आहेत. तर म्हटलं रेस्ट करून चालणार नाही, कारण स्पर्धा जवळ आली आहे. आणि मी एखादी जेव्हा स्पर्धा खेळतो तेव्हा त्याचं प्रिपरेशन, फायनल प्रिपरेशन, म्हणजे आपण रेग्युलरच रुटीन आपण फॉलो करत असतो, पण जेव्हा स्पर्धा लागते तेव्हा आपण थोडं जास्त काय म्हणता येईल त्याला, जास्त आपण मेहनत घेतो. आणि 5 दिवसाचं प्लॅनिंग हे रेग्युलर शेड्यूलपेक्षा खूप वेगळं असतं आणि ते तुम्हाला मी आता सांगेनच. तर मित्रांनो, आपण आता कोंड्यात पोचलो आहे आणि जो हा राईट साईडला जो रोड जातो आहे तो करूळमध्ये जातो आहे आणि इकडे गोवर्धन गोशाळा इकडे जातो आहे. तर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. आपण आता इकडून आलो, हा जातो फोंड्याला रोड कालिका देवी मंदिरकडे, आणि आता आपण गोवर्धन गोशाळेच्या रोडने जाणार आहोत. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी चांगला प्रतिसाद दिला. खूप जणांनी विचारलं देखील की 13 किलोमीटर कसं शक्य झालं.
तर 13 किलोमीटर हे एका दिवसात शक्य झालं नाही आहे. तर बऱ्याच दिवसांची ती मेहनत आहे. कारण पहिल्यांदा मी 1 किलोमीटर चालत होतो, त्याच्यानंतर 3 किलोमीटर चालत होतो, 5 किलोमीटर, आणि त्याच्यानंतर मग असं ठरवलं की आपल्याला हा रूट कंप्लीट करायचा आहे, कितीही वाजू दे किंवा कितीही तास जाऊ दे. पहिल्यांदा 4 तास लागले मला, 3.5 तास लागले. त्याच्यानंतर मग असा माइंडसेट तयार केला की हे पावणे 4 तास आहेत किंवा 3.5 तास आहेत, ते आपण 3 तासावर कसं आणू शकतो किंवा 2.5 तासावरती कसं आणू शकतो, किती स्पीड वाढवलं पाहिजे, किती खेचलं पाहिजे आपल्याला. तर या दृष्टीने आपण ते वॉकिंग सुरू केलं आणि शेवटी आपण 2-2.25 तासामध्ये ते 13 किलोमीटर कंप्लीट केलं. अशा रीतीने ही 13 किलोमीटरची जर्नी होती. तर बरेच जण मला विचारत असतात की सर मोटिवेशन द्या. तर मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू, मोटिवेशन जे आहे ना ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. मी पण मोटिवेशनचे व्हिडिओ बघत असतो, पण कधी तर मला वर्कआउटला होत नाही आहे. वर्कआउट म्हणजे कंटाळा आला आहे, वातावरणात चेंजेस आहेत, त्याच्यामुळे खूप गरमी वाढली आहे, होत नाही आहे. तर त्यावेळी मी 1-2 4-5 मिनटाचे व्हिडिओ बघतो. पण तुम्हाला सांगू, मोटिवेशन जे आहे ना हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे आणि तुमची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती तुम्हाला लाँग टर्म साथ देणारी आहे. जर तुम्ही एखादं काम करत असाल, कोणताही वर्कआउट करत असाल, कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असाल, तर त्यामध्ये कन्सिस्टन्स राहा. तर ते आपण शेवटपर्यंत काम आणि पूर्णत्वास त्या गोष्टी नेऊ शकतो. तर मोटिवेशन हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे फक्त 5 दिवस बाकी आहेत आणि हे 5 दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत, हे माझ्यासाठी आणि आपल्यासाठी पण. कारण 5 दिवसाचा प्रत्येक तास, प्रत्येक गोष्ट ही खूप मॅटर करणार आहे स्टेजवरती. कारण तुम्हाला माहीतच असेल की बॉडी बिल्डर हे वॉटर कंट्रोलवर असतात. तर एक पहिली स्टेप सांगतो तुम्हाला, जी मी आज करणार आहे. कारण आता उद्याचा दिवस पकडून चालणार नाही, तर आत्तापासूनच ती तयारी करणार आहे, जी 11 तारीखची आहे. तर आत्ता मी वॉक झाल्यानंतर स्टीम घेणार आहे 1 अर्धा तास आणि त्याच्यानंतर मी जिममध्ये जाऊन ॲब्स वर्कआउट करणार आहे. तर वॉटर कंट्रोलचं सांगत होतो तुम्हाला. तर वॉटर कंट्रोल हे कशा पद्धतीने असणार माझं, तर आज मी जास्तीत जास्त आत्तापासून 8 लिटर पाणी पिणार आहे. 8 लिटर पाणी जायलाच पाहिजे काही करून. आणि उद्या दिवसभरात, म्हणजे उद्या आणि परवाचा दिवस, हा 13-14 लिटर पाणी हे माझ्या पोटात गेलंच पाहिजे. आणि का गेलं पाहिजे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी सांगेन. तर आता मी जातो आहे घरी, ऑलमोस्ट मी पोचत आलो आहे आणि त्याच्यानंतर मी स्टीम घेणार आहे आणि स्टीमनंतर मग मी जिमवरती जाऊन ॲब्स वर्कआउट करणार आहे. चला तर मग. Everybody in the world blind. Please, Lord, give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Everybody in the world. तर मित्रांनो, आता जिम बंद करून आता निघालोय घरी. संपूर्ण एकंदरीत दिवस असा होता आणि आज संडे असल्यामुळे जास्त वर्कआउट नाही केला. थोडी बॉडीला रेस्ट दिली आहे आणि ॲब्स वर्कआउट केला. तर तुम्हाला संपूर्ण दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.